काय तुम्हाला आज वाटतं त्यासाठी? आजपर्यंत 12 वर्ष झालं मी अर्जुन शिंदे यांच्या आज आपण आलो आहे नावी बोंगवलीतील शेतकरी आमचे आहेत राजेंद्र सोनवणे आमच्या सोबत. ते आज आपल्याला बारटोक वांग्याबद्दल माहिती देतील. बारटोक वांग्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आणि कशा पद्धतीने आजपर्यंत त्यांचा प्लॉट चालू आहे, त्याची लागवड कधी झाली, खते खते व्यवस्थापन कसं आहे, त्याचं स्प्रेचं कसं शेड्यूल आहे, त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील. नमस्कार राजा भाऊ, नमस्कार. आपली माहिती ओळख द्या जरा सांगा. नमस्कार, माझे नाव राजेंद्र महादेव सोनवणे, मुक्काम पोस्ट नावी, तालुका बोर, जिल्हा पुणे. तर मी बारटोक या जातीच्या वांग्याची लागवड 5/8/2025 रोजी केली. लागवड पूर्वी पहिला ब्लेड माझा टॅमॅटोचा होता. त्याच बेडवरती शेणखत, कोंबड खत वापरले व लागण केली. लागण केल्यानंतर सुरुवातीला मी एकोला ॲग्रोचे ड्रेचिंगसाठी जोलवा सायकॉम हे वापरले आणि अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोल्याची सर्व औषधं फवारणी व स्प्रेमध्ये घेतली. त्यामुळे प्लॉट चांगला चालला. 3 महिने झालं प्लॉट चालू झालेला. 5/8/2025 रोजी प्लॉट चालू झाला. आज अखेर 30 टन माल निघालेला आहे. त्यातून जवळजवळ आजपर्यंत 10-1 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे. खर्च अंदाजे 1,90 पर्यंत झालेला आहे. किती क्षेत्र आहे आपलं? हे 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर क्षेत्र आहे. बर. आणि 1 एकर क्षेत्रामध्ये आजपर्यंत तुमचं 30 टन हार्वेस्टिंग झालंय. 3 टन अजून 30 टन निघायला असायचं. आता कालचा निंबाच तोडा झाला, 1.5 टन माल निघाला. अजून एका तोड्याला 3 टन माल निघतोय. किती वर्षापासून तुम्ही कन्सल्टिंग घेताय? तुमचा परिचय किती वर्षापासून, काय तुम्हाला आज वाटतं? आजपर्यंत 12 वर्ष झालं मी अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे प्लॉट करत आहे. टॅमॅटोचे असू द्या, दोडका असू, सगळ्या प्लॉटला इकोला ॲग्रोचे औषधं घेतल्यामुळे आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि कालच्याला तोडा गेला, त्या तोड्यामध्ये आम्हाला 5 किलो फक्त खराब माल निघालेला आहे. किडका पण नाही तो असा निभार किंवा हे झालेला. प्लॉट 0 कीड आहे आणि कुठली कीड नसल्यामुळं मार्केटमध्ये 1 नंबर मध्ये मार जात आहे. बाकींच्यापेक्षा 5 रुपयाने आपलं मार्केटला भाव चांगला मिळत आहे. 1 नंबर जात आहे. म्हणजे आता तुमच्या बरोबर काही लागवडी झाल्यात का? माझ्याबरोबर बरेचसे लागवड झालेले आहेत. पण त्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये बराच फरक आहे. त्यांच्या मालाचाच कमी ग्रोथ आहे. आपलं माल सकाळीच मार्केटला आदल्या दिवशी व्यापारी बुक करून जातात. आपल्यासोबत रमेश काका सोनवणे पण आहेत. त्यांचं पण वांगा आहे. त्यांनी फक्त लागवडीपासून ट्रीटमेंट घेतली नव्हते, नंतर ट्रीटमेंट घेतली. तर ते फरक सांगतील, काय फरक आहे त्यांच्यात ह्या प्लॉट मध्ये? अर्जुन शिंदे यांच्याकडनं गेली 4 वर्ष त्यांच्या गाईडलाईन खाली बारटोक वांगी करतो. पण ह्या वर्षी माझ्याकडनं काय झालं, त्यांच्याकडं जॉईन व्हायला उशीर झाला मला ह्या वर्षी. त्यामुळं रिझल्ट आला, परंतु त्याच्यामध्ये मी कमी पडलो की त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी नाही राहिलो. पण त्यांच्याकडं जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी बारटोक दरवर्षी वांगी असतात. आणि फक्त मी उशिरा गेल्यामुळं राजू काकापेक्षा मला जरा मार्केटमध्ये ग्लेजिंग कमी असल्यामुळं बाजारभाव त्यांच्यापेक्षा 5 रुपये कमी मिळतो. परंतु उत्पन्न हे माझा जरी अर्धा एकर प्लॉट असला तरी 1.5 टन माल निघतो एका तोड्याला. आता तुम्ही ऊसाची लागवड करणार आहे, मला कॉल आला होता एक 10 एकराची. हो, करणार आहे. त्याला आपण 8x2 वरती लागवडीचं त्यांचं नियोजन करतोय. तर तुम्हाला काय वाटतं की माझ्या पद्धतीने लागवड केल्यामुळे काय फायदा, बेनिफिट होईल असं वाटतंय का? मी त्यांना गेल्या आठवड्यात त्यांच्याकडे औषध आणा गेलतो वांग्याची. त्याच वेळी त्यांना म्हणलं माझा ऊसाचा प्लॉट सुद्धा 10 एकर लागण आहे, रोप लागण 86ची. तर तुमच्या मार्गदर्शनाखाली मी माझी लागण करणार आहे. मी आता सरी काढलेली आहे, त्यांना त्याच्या प्लॉटवर नेणार आहे. आता कशा पद्धतीने लागण करायची आणि पहिल्यापासून तुटेपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाने ऊस लावणार आहे. आणि त्याचं काय खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापन ते अर्जुन शिंदेच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. राजाभाऊ, आम्हाला एक सांगा, आमचे जे शेतकरी आज बघतात, आमचा व्हिडिओ बघतील किंवा काय, त्यांना एक काय मेसेज देतात किंवा कशा पद्धतीने त्यांनी इकोला का वापरलं पाहिजे, काय फायदे काय तोटे? इकोलाचे औषधं रेटमध्ये सर्वसामान्य आहेत. फक्त रिझल्ट बाकी औषधापेक्षा चांगला आहे. प्लॉटवरती कुठं थ्रिप्स नाही किंवा नाही, प्लॉटवर नसल्यामुळे माल 100% क्लिअर निघतोय. अजिबात त्यामध्ये स्पॉट येत नाहीत किंवा काही नाही. आणि इतर लोकांना तुम्ही सांगाल की बाबा इकोलाची औषधं खतं वापरणे फायद्याचं काय आहे? इकोलाची औषधं वापरा. मी उलट बाकीच्या लोकांना सल्ला करतो की ते जाऊन लोक इकोलाची औषधं घेऊन येतात. इकोलाचा रिझल्ट चांगला आहे. म्हणजे 100% लोकांनी वापर करायच पाहिजे. या औषधाचा आम्हाला रिझल्ट आलेला आहे. असं काय नाही, नुसतं ॲडव्हर्टाईज म्हणून नाही करत. आज राजू काका जरी 10-12 वर्ष करतात, मी 5 वर्ष करतोय. पण त्यांच्याकडच्या इकोच्या औषधाने आम्हाला प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला रिझल्ट आलेला आहे. म्हणून त्याचा सर्व शेतकऱ्यांनी वापर करावा अशी विनंती. धन्यवाद. राजाभाऊ, एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर परत एकदा सांगा. माझे नाव राजेंद्र महादेव सोनवणे,
मुक्काम पोस्ट न्हावी, तालुका भोर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 70 288 73 812. धन्यवाद.